नमस्कार, आपलं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज की नाही मी मस्त असे पालकाचे धपाटे केले, पालक आणि कणिक मिळून, आणि त्यासोबतच मस्तपैकी कढी केली. आणि आता मी इथे थोड्याशा गवाराच्या शेंगाची भाजी पण करायची आहे मला, कारण आता आपलं नाश्त्याचं झालेलं आहे. पण आता काय करणार, सर्वच करावंच लागणार आहे आपल्याला सोबतीला. तर बघा आता मी मस्तपैकी आता गवाराच्या शेंगाची भाजी करणार आहे आता छानपैकी. तर मी अगदी गवाराच्या शेंगानं थोड्याशा तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून घेतल्या. तर त्या अशा प्रकारे फ्राय केल्या मस्त. आणि नंतर मग त्याच्यात शेंगदाणे, हिरवी मिरची वगैरे टाकून पेस्ट तयार केली होती. पण ते माझ्यातून क्लिप जी आहे ना ती कुठे गेली काय माहिती, डायरेक्टच भाजी दिसणार आहे तुम्हाला आता. तर अशा प्रकारे मस्त असे आपले धपाटे पण तयार झालेले आहेत. तर याला कोणी थालीपीठ म्हणते, कोणी धपाटे म्हणतात, पण आमच्या इकडे त्याला धपाटे म्हणतात. तर धपाटे अलग अलग प्रकारचे असतात. धपाटे असा पाठीत मारायचा धपाटा पण असतो आणि असा प्रकारचा धपाटा पण असतो. तर हे मी 4-5च केले होते. माझ्या मिस्टरांना मी 3-4 दिले आणि 3-4 हे एक्स्ट्राचे करून ठेवले होते. तर अशा प्रकारे मस्त आपले धपाटे तयार झालेले आहेत. आता त्याचसोबत आपल्याला काही मस्त गवाराच्या शेंगा पण फ्राय झालेल्या आहेत. तर त्यामध्ये मी छान आता शेंगदाण्याचा पेस्ट वगैरे टाकून देणार आहे. हे काय गुलाबाचे फुलं इतके सुंदर, अरे हे ना आर्टिफिशियल गुलाबाचे फुलं आहेत, पण खूपच सुंदर दिसत होते ते, म्हणून आणले होते. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तर पातळ भाजी पाहिजे होती आणि त्याचसोबत आपल्या पुन्हा आता मी सोबतच पोळ्या पण करून घेतलेल्या आहेत. तर पोळ्या 4-5 करायच्या आहेत. बाय.